आपल्याला माहिती आहे थ्री फेज इंडक्शन मोटर स्टार्ट करण्यासाठी आपल्याला स्टार्टरची आवश्यकता असते. स्टार्टर हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. ड्युअल स्टार्टर असतो, स्टार डेल्टा असतो. स्टार डेल्टा मध्ये सेमी ऑटोमॅटिक असतो, फुल्ली ऑटोमॅटिक असतो. आज आपण शिकणार आहे ड्युअल स्टार्टर बद्दल. ड्युअल स्टार्टर हे 1 HP ते 5 HP पर्यंतच्या 1 ते 5 HP पर्यंतची थ्री फेज इंडक्शन मोटरसाठी आपण वापरतो. ड्युअल स्टार्टरचे कोणते पार्ट्स असतात, त्याचे काय वर्किंग आहे ते आपण आधी थेरॉटिकली इथे शिकणार आहे. नंतर ऍक्च्युअल मध्ये आपण प्रॅक्टिकल लॅब मध्ये जाऊन प्रॅक्टिकल करणार आहे. तर आधी मी इथे ड्युअल स्टार्टरचे डायग्राम काढतो, तुम्ही पण सगळ्यांनी काढून घ्या. बघा डायग्राम झालेली आहे. डायग्राम मध्ये आपण ड्युअल स्टार्टरचे दोन मेन पार्ट काढलेले आहे. हा आहे ओव्हरलोड सर्किट आणि हा जो भाग दिसतो हा काय कॉन्टॅक्टर. आणि हे जे पुढे आपण काढलेले थ्री फेज इंडक्शन मोटर. ही मोटर स्टार्ट करण्यासाठीच मला स्टार्टर वापरावा लागतो. त्याचं आपण आधी बघू वर्किंग कसं होते. दोन पार्ट समजले तुम्हाला, एक आहे ओव्हरलोड सर्किट आणि एक आहे कॉन्टॅक्टर. ओव्हरलोड सर्किट मध्ये माझा 3 फेजचा सप्लाय दिला RYB. सप्लाय दिल्यानंतर तो कुठपर्यंत पोहोचला, या फिक्स कॉन्टॅक्ट पर्यंत पोहोचला. हे कुठले कॉन्टॅक्ट आहे, फिक्स कॉन्टॅक्ट आहे. हे आहेत मुव्हिंग कॉन्टॅक्ट, म्हणजे ते मूव्ह होतात. ठीक आहे, इथपर्यंत पोहोचले. पण पुढे सप्लाय गेला का माझा मोटर पर्यंत? नाही गेला. मोटर पर्यंत सप्लाय जाण्यासाठी मला काय करावं लागेल, मला हे जे मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे ते मला ओढावं लागतील खाली, हे कनेक्ट करावं लागेल इथे. बरोबर, ते कनेक्ट कसे कराल तुम्ही, त्याला काहीतरी मेकॅनिझम आहे. आता ते मेकॅनिझम आपण बघू. काय करू, त्याला इथे मी कॉईल लावली, या कॉईलला लावला मी प्लंजर. ही कॉईल जेव्हा मॅग्नेटाइज होईल, म्हणजे कॉईल जेव्हा मॅग्नेट तयार करेल तेव्हा तो प्लंजर खाली ओढला जाईल. बरोबर, खाली ओढल्याबरोबर हे कॉन्टॅक्ट काय होतील, मुव्हिंग कॉन्टॅक्ट फिक्स कॉन्टॅक्ट बरोबर क्लोज होऊन जातील आणि माझा सप्लाय हा पुढे जाईल, माझी मोटर स्टार्ट होईल. आता मला बघायचं की एनव्हीसी कॉईलला कसा काय सप्लाय द्यायचा. एनव्हीसी कॉईल किती व्होल्टची आहे माझी, 440 व्होल्टची. बरोबर, आता याला 440 म्हणजे 2 फेजचा सप्लाय द्यावा लागेल. कुठलेही 2 फेज घ्यायचे, हे 2 घ्या किंवा हे 2 घ्या किंवा हे 2 घ्या. आता इथे मी कुठला फेज घेतला, एक हा वाय फेज आणि हा बी फेज. वाय फेज मधून सप्लाय गेला, आधी तो कुठे गेला, ओव्हरलोड ट्रिपिंग कॉन्टॅक्ट मध्ये. ओव्हरलोड ट्रिपिंग कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जेव्हा मोटर ही ओव्हरलोड होईल, माझा करंट जेव्हा वाढेल तेव्हा हे जे ट्रिपिंग सर्किट आहे हे काम करेल. ते आपण ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल करताना आपण बघू कसं होतं. तिथून पुढे सप्लाय कुठे गेला माझा, एनसी मध्ये गेला. बरोबर, एनसी मधून पुढे कुठे गेला, एनओ मध्ये गेला. आणि एनओ मधून पुढे सप्लाय कुठे गेला माझा, एनव्हीसी कॉईलला. बरोबर, एनसी म्हणजे काय, ऑफ बटन, आणि एनओ म्हणजे काय, ऑन बटन. इथपर्यंत माझा सप्लाय आलेलाच आहे. वाय फेजचा बघा, वाय फेजचा माझा सप्लाय इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे, तर वाय फेज मधून जेव्हा ही बटन मी एनओची बटन प्रेस करेल तर सप्लाय माझा पुढे जाईल. सप्लाय पुढे गेल्यावर तो एनव्हीसी कॉईलला जाईल. एनव्हीसी कॉईलचं दुसरं टर्मिनल हे आपण डायरेक्टली दुसऱ्या फेजला लावलेलं आहे. बरोबर, जशी बटन प्रेस करेल इथे एनव्हीसी कॉईल काय तयार करेल, मॅग्नेट तयार करेल. मॅग्नेट तयार केल्याबरोबर या एनव्हीसी कॉईलला काय अटॅच केलं आपण, प्लंजर अटॅच केलेलं आहे. ते प्लंजर खाली ओढल्या जाईल. खाली ओढल्याबरोबर मुव्हिंग कॉन्टॅक्ट फिक्स कॉन्टॅक्टला अटॅच होतील आणि इथून सप्लाय माझा पुढे जाईल आणि माझी मोटर ही स्टार्ट होईल. पण कधीपर्यंत, जोपर्यंत माझी हे एनओची बटन मी प्रेस करून ठेवली आहे. आता मला ही बटन सोडल्यानंतर सुद्धा माझा कंटिन्युअस सप्लाय हा पुढे गेला पाहिजे. आतापर्यंत काय होतं, जोपर्यंत बटन प्रेस केली तोपर्यंत सप्लाय पुढे जात होता आणि तोपर्यंतच माझी मोटर चालू राहत होती. मला आता अशी काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल की बटन सोडल्यावर सुद्धा माझी मोटर ही कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. आता त्यासाठी मी काय केलं, या P3 पॉईंट पासून म्हणजे एनओच्या पहिल्या टर्मिनल पासून मी हा सप्लाय दिला ऑक्झिलरी कॉन्टॅक्टला. ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचं दुसरं टर्मिनल मी परत दिलं त्या एनव्हीसी कॉईलला. म्हणजे आता काय होईल बघा, जेव्हा मी बटन दाबेल ही मॅग्नेटाइज होईल, प्लंजर खाली ओढेल आणि सप्लाय माझा पुढे जाईल मोटर पर्यंत. सेम टाइमला आता मी बटन सोडली तेव्हा माझा सप्लाय पुढे जायला पाहिजे. तर मी काय केलं, P3 पर्यंत सप्लाय आलेला माझा, P3 पासून इथपर्यंत येईल. प्लंजर खाली ओढल्यामुळे कॉन्टॅक्ट हे माझे क्लोज झाले तर सप्लाय माझा पुढे गेला. तिथून कुठे गेला, तिथून पुढे कुठे गेला, तो एनव्हीसी कॉईलला गेला. आणि एनव्हीसी कॉईल आता पण काय झालेली आहे, याची मॅग्नेटाइज झालेली आहे, म्हणजे कंटिन्युअस मॅग्नेट हे तयार करत आहे. हे एनओची बटन मी सोडल्यानंतर सुद्धा. तेव्हा काय होईल, मग प्लंजर कंटिन्युअसली खाली आहे आणि सप्लाय माझा कंटिन्युअसली पुढे जाईल, मोटर माझी चालू राहील. मोटर बंद करण्यासाठी मी काय करेल, मला एनव्हीसी कॉईलचा सप्लाय ब्रेक करावा लागेल. तर त्यावेळेस मी काय करेल, एनसी प्रेस करेल. एनसी प्रेस केल्याबरोबर हा काय होऊन जाईल, एनओ होऊन जाईल. आणि एनओ झाल्यामुळे सप्लाय पुढे जाणार नाही. तर इथे माझं ही जी कॉईल आहे ती मॅग्नेट तयार करणार नाही आणि प्लंजर आपल्या नॉर्मल स्टेटमध्ये येऊन जाईल. ते सगळे कॉन्टॅक्ट काय होतील, परत ओपन होऊन जाईल आणि मोटर माझी बंद होऊन जाईल. ठीक आहे,
आता हेच आपण कुठे बघणार आहे? प्रॅक्टिकल लॅबमध्ये, ऍक्च्युअल मध्ये कसं वर्किंग मध्ये ते आता बघणार आहे. चला सगळे जाऊन प्रॅक्टिकल लॅबमध्ये. हा बघा, हा आपण कॉन्ट्रॅक्टर आता ओपन केलेला आहे. आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टर मध्ये दोन मेन पार्ट असतात. कुठले कुठले? एक असतो ओव्हरलोड रिले आणि दुसरा असतो कॉन्ट्रॅक्टर. ठीक आहे, हा खालचा भाग झाला कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यात ती कुठली कॉईल आहे? एनव्हीसी कॉईल. हा भाग कुठला आहे? प्लंजर. हा कधी ऍक्टिव्ह होईल? जेव्हा कॉईल माझी मॅग्नेटाईज होईल. मॅग्नेटाईज झाल्याबरोबर हा प्लंजर वरती उठला जाईल. ठीक आहे, हा झाला ओव्हरलोड रिले. हा कधी काम करेल? जेव्हा माझी मोटर ही ओव्हरलोड होईल त्यावेळेस हा ट्रिप करून येईल. हे पूर्ण सर्किट हा ट्रिप करून येईल. माझं मेन सप्लाय कुठे जाईल? L1, L2, L3 आणि आउटपुट कुठून घेईल मी? T1, T2, T3. हा कुठला भाग आहे मग? हा आहे ऑक्सिलरी कॉन्टॅक्ट. हा काय असतो? नॉर्मली काय असतो? ओपन असतो. हा आहे NO असतो. ठीक आहे, आता आपण याचे कनेक्शन बघणार आहे. कनेक्शन बघायच्या आधी तुम्हाला काय चेक करावं लागेल? याचा एनव्हीसी कॉईल हा वर्किंग आहे की नाही. बरोबर, त्यासाठी तुम्हाला आधी एनव्हीसी कॉईलची रेटिंग बघायची. एनव्हीसी कॉईलची रेटिंग बघा. हा आहे 440 व्होल्ट. तर आधी आपण याला 440 व्होल्ट घेऊन बघू की हा वर्किंग आहे की नाही आहे. ठीक आहे, वायर लाव. काय बोला, स्टॉप कर, चालू कर. ठीक आहे, आधी आपण चेक करू एनव्हीसी कॉईल वर्किंग आहे की नाही. करत आहे काम, सप्लाय दिल्याबरोबर काम करत आहे. प्लंजर वरती उडत आहे, म्हणजेच माझी एनव्हीसी कॉईल आहे वर्किंग आहे. आता मला याचे कनेक्शन करायचे. जसे तुम्ही थेरॉटिकली कनेक्शन शिकले तसे कनेक्शन करायचे. ठीक आहे, सर्वात आधी काय करेल मी? RYB माझा सप्लाय इथे देईल. पुढे सप्लाय पुढे कुठे जातो? टायग्राम दाखव. पुढे सप्लाय कुठे जातो? एनसी मध्ये जातो. एक फेज कुठे जातो माझा? एनसी मध्ये. कुठला एक फेज माझा कुठे जाईल? एनसी मध्ये, म्हणजे P1 टर्मिनल. P1 टर्मिनल म्हणजेच माझा आहे ते P1, P2, P3, P4. म्हणजे एक फेज घेईल मी आणि माझ्या एनसी मध्ये लावेल. चालू ठेवा, फास्ट मध्ये करते. हा P1 गेला. P2 ते P3 पर्यंत एक लिंक टाकलेला. हा P2 आहे आणि हा P3 आहे. तर हा एक वायर मी इथे टाकलेला आहे. आणि P4 वायर कुठे गेलाय माझा? P4 वायर कुठे गेलेला आहे? डायरेक्टली एनव्हीसी कॉईलला. P4 पासून तो कुठे गेला माझा कॉईल? एनव्हीसी कॉईलला. आणि आता होल्डिंग साठी P3 कॉईल कुठे जाईल माझा? P3 टर्मिनल ऑक्सिलरी कॉन्टॅक्ट. P3 टर्मिनल म्हणजे हा ऑक्सिलरी कॉन्टॅक्ट म्हणजे इथे मला एक छोटी लिंक टाकावी लागेल. बरोबर, तिथं कनेक्शन मी ऑक्सिलरी कॉन्टॅक्टला केलं. दुसरा कॉईल एनव्हीसी कॉईलचं दुसरं टर्मिनल मी कुठे अटॅच केलेलं आहे? डायरेक्टली दुसऱ्या फेज मध्ये. म्हणजे एनव्हीसी कॉईलचं दुसरं टर्मिनल मला डायरेक्टली दुसऱ्या फेज मध्ये द्यावं लागेल. ठीक आहे, ह्या इथे माझे कनेक्शन कम्प्लीट झालेले आहे. कनेक्शन कम्प्लीट झाले. आपले वायर लूज नसायला पाहिजे, चेक करून बघायचे. कनेक्शन लूज असेल तर वायर निघेल आणि शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर कनेक्शन माझी बरोबर आहे. सर्किट डायग्राम नुसार कनेक्शन चेक करून बघायचे. आता आपल्याला हे ड्युअल स्टार्टर चेक करायचं आहे. ठीक आहे, याला आधी सप्लाय देऊन बघा. बघा, आपण ड्युअल स्टार्टर थेरॉटिकली शिकलो. आता आपण कनेक्शन केले. कनेक्शन दाखवू. कनेक्शन केले आणि याला 3 फेज सप्लाय दिलेला आहे एमसीबी मार्फत. बरोबर, 3 फेज सप्लाय दिला, कनेक्शन बरोबर केलेले आहे. आता एमसीबी ऑन करतो. इथे 3 फेज सप्लाय येईल माझा. बरोबर, हे मोटरच्या टर्मिनलला इथे सप्लाय आलेला आहे का? नाही. इथे सप्लाय कधी? जेव्हा माझी कॉईल मॅग्नेटाइज होईल, प्लंजर माझा वरती जाईल. बरोबर, कॉईल मॅग्नेटाइज कधी होईल? जेव्हा मी एनसीची बटन प्रेस करेन. एनसीची बटन प्रेस केल्याबरोबर कॉईल मॅग्नेटाइज झाला आणि प्लंजर माझं वरती गेला. ठीक आहे, आता इथे बघा सप्लाय येतो की नाही. येत आहे सप्लाय? इथे तिन्ही ठिकाणी माझा सप्लाय येत आहे. बरोबर, म्हणजे हा सप्लाय कुठे जाईल माझा? मोटरला. आणि माझी मोटर ही चालू. मोटर बंद करण्यासाठी मला काय करावं लागेल? आता एनसी प्रेस करावं लागेल. बरोबर, एनसी प्रेस केल्याबरोबर कॉईल माझी डिमॅग्नेटाइज झाली, प्लंजर माझ्या खाली गेला. आता इथे सप्लाय येईल का? आता इथे माझं सप्लाय येणार नाही, म्हणजे मोटर पर्यंत सप्लाय जाणार नाही. मोटर माझी बंद. चालू करण्यासाठी एनो. समजलं सगळ्यांना? हे कनेक्शन प्रत्येकाने करून दाखवायचे आता. ठीक आहे.